पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंनाही नोटीस पाठवली आहे। प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंना देखील आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ही चौकशी आहे। प्रांजल खेवलकर प्रकरणात आता पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंनाही नोटीस पाठवली आहे। रोहिणी खडसेंची 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी देखील करण्यात आली आहे। प्रांजल खेवलकरांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना देखील नोटीस जारी झाली। तर 1.5 तासाच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवण्यात आलाय। तुम्हाला सांगितलं ना, ही न्यायालयीन लढाई आहे। याच्यावर सगळे विषय तुमच्या समोर येणारच आहेत। जशा न्यायालयामध्ये तारखा लागतील त्या तारखांमध्ये या सगळ्या गोष्टी चर्चेला येतील आणि सत्य बाहेर येईल। माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की ह्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी आणि आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत। आम्ही न्यायालयामध्ये न्याय मागतोय। माझा न्याय व्यवस्थेवरती संपूर्णपणे विश्वास आहे। त्याच्यामुळे माझ्या 2 लहान मुलांच्या वतीने माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही आता कृपा करून थांबाव्यात। हा आमचा पारिवारिक विषय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।